छोटा गणपतीची आंघोळ तू करशील का? पणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. तर आता इथे आई लावून देते फांद्या आपल्या ह्या. तर कशात लावाव्या? तर आता झाड लावून घेते आणि चहा पण ठेवायचं एक साईडला. त्याच्या आधी म्हटलं फांद्या पूर्ण वाळून जातील. बघू शकतो फांद्या कशा झाल्या. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे श्रावणी सोमवार, पहिला सोमवार. तर आय होप तुमचा म्हणजे सगळ्यांचाच असेल आज उपवास आणि माझा पण उपवास आहे. तर देव धुवायचे मला, पूर्ण देव धुवून दिवा लावून मस्त आपलं शंकराला कसं दही दूध असे व्हाईट पदार्थ खूप आवडतात, म्हणजे सफेद पदार्थ नैवेद्यासाठी. तर मी आज ना दही आणि साखरेचा नैवेद्य दाखवणार आहे आणि फुलं पण व्हाईटच आणणार आहे सफेद खालून. तर बघू आता भेटता की नाही, कारण होते 2-3 झाडं लावलेली. तर बघू आता व्हाईट फुलं आहे की नाही. तर तेच फुलं घेण्यासाठी जाते. आणि मी इथे असं आवरलेलं आहे, म्हटलं पूजा आहे तर थोडंसं कुर्ती वगैरे घालू. तर व्हाईट तर कुर्ती नाही आहे माझ्याकडे, पण मग ही होती मग ती घेतली घालून, नाही तर व्हाईटच घातली असती. तर तेच माझं घरातलं पूर्ण आवरून म्हणजे घेतलंय मी. आणि कियाराचं पण, कियारा इतक्यात आली स्कूलमधून. तर माझा उपवास आहे, उपवासाला मी दही साखरच खाणार आहे, दुसरं काही खाणार नाही. आणि देवाला आवरायचं आहे, म्हणजे आवरलेलं तर आहेच, फक्त देव धुवून काढायचे, मस्त पूजा करायची आहे छानपैकी. आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य दाखवून आणि मग दही साखर मी खाणार आहे उपवासाला. तर चला आता मी फुलं घेऊन येते खालून, बघू बरं फुलं आहे की नाही. चला चल कियारा येते, तू ठेवते इथे, ठेव इथे ठेव, खाल्लं नको घेऊ, नंतर खा येऊन. किट्टू आहे ना, मग किट्टू खाऊन जाईल. तर बाहेर आली आहे तर व्हाईट फुलं तर बघते आहे की नाही. मला काही दिसत नाही, सदाफुलीचे आहे फुलं ना कियारा. याला फुलंच नाही आले, तर याला खूप व्हाईट फुलं येतात याला. तर बघते आता. फुलं तर काय भेटले नाही, 2-3 सफेद फुलं भेटलेले बघू शकता. तर फुलंच नाही आलेले सध्या. तर एवढेच फुलं भेटले. आता आणून ठेवायला लागतील फ्रीजमध्ये फुलं बाहेरूनच. पण एवढे आहे तेवढे आता करते. चला पूजा. आता इथे आली आहे देवांची पटापट आंघोळ करून घेते. थांब कियारा. नको नको नको, थांब. तू लिहू नको याला. तर मागच्या वेळेस ना पितांबरीने आंघोळ केली होती, ह्यावेळेस नुसतं पाण्याने आंघोळ करून घेणार आहे मी देवांची. तर मागच्या वेळेस पितांबरीने केली होती, तर खूप छान देव अजून सुद्धा आहे मस्त. तर बघू शकता पितांबरीने केली होती मागच्या वेळेस, तर ते अजून सुद्धा एकदम चांगले आहे. तर आता मी ना जग पाणी टाकून जलाभिषेक करून घेणार आहे आंघोळ. चला
तर माझ्याकडे ना ही महादेवाची मूर्ती आहे, बघू शकता. आईंनी दिली होती मला, सासूबाईंनी. तर मस्त पूजा करणार आता महादेवाची. आणि हा शंकर ना नवीन आणला होता आपल्या त्र्यंबकेश्वर वरून. तर खूप छान आहे, छोटासाच. त्याला आता मला स्टँड पण आणायचं एक दिवस. तर घेऊन येईल, जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला दाखवेलच मी. टाक. त्या माझी अवचित हळहळ उठली, ते सुरपणे प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा, ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू डावरती ओ वाळू दुर्गौरा. जय देव व्यग्र भाल फणीवर सुंदर म्हणणारी पंचानन तर इथे देवांची पूजा झालेली आहे. आरती झाली, गणपतीची आरती म्हटली, शंकराची आरती म्हटली. आणि इतकं प्रसन्न वाटतंय ना, व्हाईट फुल इतकी छान दिसत आहे मध्ये, खूप भारी वाटतंय. इतकं प्रसन्न वाटतं जेव्हा उपवास किंवा काहीतरी सण असला की खूप म्हणजे छान वाटतं. आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि मस्त छान देवांची आंघोळ पण झाली, पूजा पण झाली आणि नैवेद्य पण दाखवला दही साखरेचा. तर आता तेच, तुम्ही कोणता नैवेद्य दाखवला नक्की मला कमेंट करून सांगा पहिल्या दिवशी, श्रावणी सोमवारच्या दिवशी. तर आता मी पण ना फराळ करते, म्हणजे हेच करते, काय म्हणतात, आता चहा पिते, त्याच्यानंतर मग दही आणि साखर खाणारी फक्त. तर वैभवचा पण उपवास आहे आणि माझा उपवास आहे. तर त्यांना संध्याकाळचा टिफिन दिलेला आहे. मस्त तेला भाजी केलेली, तेलाची रानभाजी, तर ती केलेली आहे. आणि भात केला होता, तर आणि भाजी केली होती बाफेची रानभाजी. तर त्यांना दिलाय संध्याकाळचा टिफिन. आणि दुपारसाठी ते म्हणे मला काहीच नको, मी काहीतरी घेऊन घेईल आपलं उपवासाचं. म्हटलं ठीक आहे. तर तेच असं माझा स्वयंपाक पूर्ण झालेला होता. सकाळी विहान गेलाय स्कूलला. तर आता माझ्यासाठी मी ना चहा ठेवते. कॉफी मला असं कॉफी करावी, तर कॉफी पण आहे. तर चहा तर दोनदा झाला, वैभव गेले तेव्हा दोनदा चहा झाला. तर आता माझ्यासाठी मस्त कॉफी करते. तर चला कॉफी करून घेते आणि मग त्याच्यानंतर मग कियाराला पण जेवण देणार आणि मग दुपारी बोलते तुमच्याशी. तर इथे माझी कॉफी रेडी आहे आणि तुम्ही पण या कॉफी प्यायला. तर चला आता मी कॉफी एन्जॉय करते मस्त आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. चला कॉफी पिल्यानंतर ना भूकच नाही लागली, तर अजून काही खाल्लंच नाही मी. तर काल ना गोदावरी नदीला इतका पूर आलेला भरमसाठ, दिवसभर पाऊस चालू होता आणि येलो अलर्ट होता. तर म्हणजे कंटिन्यू पाऊस पडत होता. आणि आज पाऊस बघा पूर्ण थांबलेला आहे. श्रावण सोमवारच्या दिवशी पूर्ण थांबला. सकाळी तर ऊन पडलं होतं आणि आता पाऊस पूर्ण थांबलेला आहे. आणि इतकं मोकळं दिसतंय ना वातावरण, होऊ शकता. आणि आज थोडं भारी वाटतंय. आणि टेरेस पण इतकं गंद झालेलं ना, काल डायरेक्ट असा उलटा पाऊस इकडे पडत होता, तर सगळं ओलं झालेलं आणि मग ती माती वगैरे सगळी खाली पडलेली. तर खूप खराब झालं टेरेस.
तर अजून आता कपडे पण लावायचे मला वॉशिंग मशीनला. हे कपडे काढून घ्यायचे इथले आणि वॉशिंग मशीनला पण लावून द्यायचे कपडे. तर तेच म्हटलं बाहेरचं वातावरण दाखवू तुम्हाला. मस्त सकाळी ऊन पडलेलं आणि आता थोडंसं म्हणजे हलकासा ढगाळ वातावरण आहे. पण मग मोकळं आहे एकदम, म्हणजे पाऊस पडलाच नाही सकाळपासून. सकाळीच थोडासा पडलेला झिमझिम. आता काही एकदम मोकळे मस्त. तर चला आता कपडे लावून देते वॉशिंग मशीनला आणि मग बोलते तुमच्याशी. ना मागचे 2-3 दिवस नेटचा इतका प्रॉब्लेम ना, तर व्हिडिओच वेळेवर अपलोड झाला नाही माझा. होतच नव्हता कारण आता सुद्धा इतका प्रॉब्लेम आहे नेटचा. तर बघू शकता इथे तर बंदच आहे नेट. ती एक लाईट अशी हे होते, ब्लिंक होते, चालू नाही आहे, म्हणजे नेट बंद झालेलं आहे. तर खूप प्रॉब्लेम येतोय नेटचा कारण हे अशा वातावरणामुळे. तर तेच चला आता मी ना कपडे लावून देते वॉशिंग मशीनला आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. तर ना हे मी वैभवच्या हॉस्पिटलमधून आणले होते. खूप छान कलर दिसतो याचा. तर मी आता ना हे फांद्या लावून देते बाहेर. तर आता इथे आई लावून देते फांद्या आपल्या ह्या. तर कशात लावाव्या कळत नाही मला. कोणती कुंडी घेऊ? छोटी कुंडी. तर मी झाड लावत होती तर तेवढ्यात इंटरनेटवाले आले आणि इंटरनेट नीट केलं तेव्हा मला बरं वाटलं. आता चहा ठेवते आणि झाड लावायचं राहूनच गेलं तर आता पटकन लावून देते बाहेर जाऊन. आधी इथे चहा उघड ठेवते. तर चला. तर याच्यात पान टाकून घेतलेलं आहे. आता ना लावून घेते फांद्या, जसं टोचून देते अशा आपोआप. तर खूप सुंदर झाडं दिसतात हे. तुम्ही बघू शकता ह्या साईडला अशी झाडं दिसतात. तर त्याच्यामुळे मला खूप आवडतात. उद्यापर्यंत बस. तर इथे झाड लावून झालेलं आहे. तर आता चहा ठेवते मस्त आणि जेवणासाठी सकाळी डाळ ठेवली त्याचीच फोडणी देणार आणि भाकरी करणार माझ्यासाठी बाजरीच्या उपवास सोडायला आणि त्याच्यानंतर थोडा भात टाकणार. तर आमचे जेवण झाले मस्त आणि ना इथे डिशवॉशरला भांडे पण लावलेले आहे आणि किचन पण मी थोडंसं आवरून घेतलं. तर तेच बेसिन पण पूर्ण क्लीन केलेलं आहे आणि आता मी बघते मस्त मराठी बिग बॉस. तर तेच असा होता माझा पूर्ण व्लॉग. श्रावण सोमवारचा पूर्ण दाखवलं मी. उपवास धरला आणि मस्त झाड पण लावले छानपैकी आणि आता ना मराठी बिग बॉस आहे ना ते बघते. तर चालूच होतं बघू शकता इथे. तर तेच बघत होती. तर असा होता माझा पूर्ण व्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल आणि व्हिडिओ इथेच एंड करते. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू तुमच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.